नमस्कार मित्रांनो. जर आपण ही यू-पी-आय, इंटरनेट बँकिंग किंवा फोनपे, Google पे इतर कोणतेही जे डिजिटल ॲप्स आहेत, की ज्याच्याद्वारे तुम्ही अ, चलनाची देवाण-घेवाण करत असाल, तर तुमच्यासाठी हा हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यावेळेला आपण हे चलनाची देवाण-घेवाण करत असतो, त्यावेळेला एखादं ट्रान्झॅक्शन आपलं फेल जातं किंवा अकाउंटमधून डेबिट पडतं, परंतु त्या व्यक्तीला आपल्याला पाठवायचं आहे, त्याच्या अकाउंटमध्ये ते क्रेडिट होत नाही किंवा असं होतं एखाद्या वेळेला, की आपल्याला पाठवायचं असतं एका व्यक्तीला आणि जातं एका व्यक्तीच्या खात्यामध्ये. तर अशा ज्या समस्या उद्भवत आहेत, तर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी तयार करत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये एक समस्या अशी असू शकते, की जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असता, तेव्हा तुमचं इंटरनेट म्हणजे जे इंटरनेट आहे ते स्लो असू शकतं. त्यामुळं असं होऊ शकतं, की तुमचा जो यू-पी-आय आहे, तो तुमचं अकाउंट डेबिट मारतो, परंतु क्रेडिट करण्यासाठी अक्षम ठरतो. त्यामुळं ती जी अमाउंट डेबिट झालेली आहे तुमच्या अकाउंटमधून, ती सरासरी 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड होते. परंतु ती जर झाली नाही, तर काय करायचं? किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, परंतु तुम्ही चुकीच्या यू-पी-आय आयडीमुळं किंवा चुकीच्या बँक अकाउंटमुळं म्हणजे अकाउंट नंबरमुळं दुसऱ्याच व्यक्तीच्या अकाउंटला पाठवून दिली. तर ती तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड कशी करायची? तर ह्या खूप क्रिटिकल गोष्टी आहेत. तर याचं मी आज तुम्हाला एकदम थोडक्यात सांगणार आहे, की याचं सोल्युशन काय आहे? तर मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे? तर आपल्याला पहिल्यांदा Googleला जायचं आहे आणि Googleला सर्च करायचं आहे, यू-पी-आय डिस्प्यूट रेड्रेसल फोरम. तर यू-पी-आय डिस्प्यूट रेड्रेसल फोरम सर्च केल्यानंतर तिथं आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी दिसून येतील. तिथं आपण आपले गेलेले पैसे किंवा झालेलं चुकीचं ट्रान्झॅक्शन किंवा तुमचं कोणतंही जे डिजिटल ॲप आहे, त्याच्यातून तुम्ही केलेला व्यवहार तुमच्या अकाउंटमध्ये आणि जे डेबिट झालेलं आहे तुमच्या अकाउंटमधून, ते तुम्ही परत कसं काय मिळवू शकता. तर मित्रांनो, याचा मिसयूज कुणीही करू नये. कारण याच्यामुळे तुम्हाला कदाचित कायदेशीर कारवाईला म्हणजे कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. ही गोष्ट महत्त्वाची घेतली पाहिजे. कारण एखादं तुम्ही जर इलिगल ट्रान्झॅक्शन केलं आणि तुम्हाला असं वाटलं, की ते परत घ्या, तर तो व्यक्ती तुमच्यावर कारवाई करू शकतो. मित्रांनो, आपल्याला Googleमध्ये जाऊन यू-पी-आय डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम म्हणजेच यू-पी-आय डिस्प्यूट रिड्रेसल फोरम हे सर्च करायचे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं हे दिसू शकतं, की हे ट्रान्झॅक्शन टाइपमध्ये आपण सिलेक्ट केल्यानंतर हे आपण पाहू शकतो, की कशाप्रकारे आपण तेथील दिलेले ऑप्शन सिलेक्ट करून आणि दिलेली इन्फॉर्मेशन भरून आपण कशा प्रकारे रिफंड मिळवू शकतो. तर इथे आपल्याला ही दिलेली माहिती भरायची आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपली बँक सिलेक्ट करायची आहे. आपल्याला ट्रान्झॅक्शन आयडी द्यायचा आहे. अमाउंट किती डिडक्ट झाली ते आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हेही मेन्शन करायचं आहे, की आपला यू-पी-आय आयडी आणि ज्या दिवशी आपलं डेबिट झालेलं आहे ती डेटही मेन्शन करायची आहे इथे. तर मित्रांनो, या जे यू-पी-आय डिस्प्यूट रिड्रेसल फोरम किंवा मेकॅनिझम हे जे वेबसाईट आहे, या वेबसाईटमध्ये आपण बऱ्याच अशा गोष्टी आहेत, की त्या आपल्याला फार उपयोगी पडू शकतात. तर याच्यामध्ये यू-पी-आयबद्दल जे आपल्याला कोणतीही अडचण असेल, म्हणजे समजा एखादी आपला पिन फॉरगॉट झालेला असेल किंवा एखादं यू-पी-आयला अकाउंट ॲड करताना समजा बँक अकाउंट सर्च होत नसेल किंवा ओ-टी-पी येत नसेल किंवा एस-एम-एस सेंड होत नसेल, तर तेही आपण इथे मेन्शन करून आपण ते प्रॉब्लेम रिसॉल्व्ह करू शकतो. तर ही एक खूप अतिमहत्त्वाची वेबसाईट आहे, जी आपल्याला आपलं बँक अकाउंट सेफ ठेवण्यासाठी आणि आपला बँक अकाउंटमधून रिफंड झालेला पैसा म्हणजे डिडक्ट झालेला पैसा रिफंड करण्यासाठी उपयोगी पडू शकते. तर मित्रांनो, अशाच प्रकारे माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन-नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतील. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, की ज्यावेळेला आपलं अकाउंटमधून म्हणजे यू-पी-आयद्वारे असेल किंवा कोणतेही जे इंटरनेट बँकिंग जे आपण Google Pay, GPay वगैरे करतो, तर त्याच्यातून जे डिडक्शन होतं, ते आपण कोणत्याही म्हणजे त्रासाशिवाय रिफंड मिळू शकतो. तर त्यामध्ये भीतीचं असं कोणतंही कारण नाही. हे प्रथम आपण या व्हिडिओमधून समजून घेतलं पाहिजे. तर हा व्हिडिओ तयार करण्यामागचा एवढाच उद्देश होता, की जर आपल्याला कधी अशी अडचण आली, तर आपण या व्हिडिओद्वारे आपला रिफंड जरूर मिळवू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्याला जरूर मदत दिली जाईल, असं आश्वासन मी देतो आणि जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, तर तुम्ही कमेंट करा. आपण त्याच्यावर नक्कीच उपाय शोधू आणि आपला जर अमाउंट एखादी डिडक्ट झालेला असेल किंवा प्रॉब्लेम रिसॉल्व्ह होत नसेल, तर तो आम्ही आपल्याला सॉल्व्ह करू.
जर आपल्याला हे लक्षात राहिलं नाही, की यू-पी-आय डिस्प्यूट रिड्युसल फोरम, तर आपण सरळ-सरळ Googleला एन-पी-सी-आय हे सर्च करू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा ऑप्शन आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि त्याच्याद्वारे आपण आपली कंप्लेंट फाईल करू शकतो आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो, ही खूप म्हणजे सोपी प्रोसेस आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, की या प्रोसेसला थोडासा वेळ द्यावा लागतो. परंतु ही प्रोसेस 99% सक्सेस होण्याचे चान्सेस आहेत आणि जर आपल्याला इथे सक्सेस मिळाला नाही, तर आपण आपल्या ब्रँचला व्हिजिट करून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही असं कारण नाही आणि आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही माहिती देणार आहोत, की आपल्या म्हणजे यू-पी-आय, जी-पे किंवा इंटरनेट बँकिंग असेल, त्याच्यामधून जर तुमचं चार्जेस कट झाले असतील किंवा अनऑथराइज्ड ट्रान्झॅक्शन झालं असेल आणि तुम्ही कंप्लीट करूनही जर बँकेने दखल घेतली नाही, तर त्याची आपण कंप्लेंट कुठं करायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत.